हॅलो एव्हरीवन, वेलकम टू माय चॅनल माय मराठी शब्दकोश. मित्रांनो, इंग्लिश कम्युनिकेशन करण्यासाठी व्होकॅब्युलरी मोस्ट इम्पॉर्टंट आहे. तर एक्झाम असो व इंटरव्ह्यू, बोलताना जास्तीत जास्त यूज होतो तो व्होकॅब्युलरीचा. प्रोफेशनल लाईफमध्ये आपल्याला आपली अंडरस्टँडिंग, आपले एक्सप्रेशन्स म्हणजेच आपले बोलणे व्यक्त करण्याची क्षमता वाढवावी लागते आणि यासाठीच व्होकॅब्युलरी इम्प्रूव्ह करावी लागते. तर मित्रांनो, व्होकॅब्युलरी शिकणं म्हणजे फक्त त्याचा अर्थ माहीत असून उपयोग नाही, तर आपल्याला डेली लाईफमध्ये त्याचा वाक्यात उपयोग करता आला पाहिजे. तेव्हाच बोलतानाही आपल्याला इम्प्रूव्हमेंट दिसेल. तर असाच व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे मित्रांनो. आज आपल्या सिरीजचा 37वा दिवस आहे. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर आजचे शब्द बघूया. पहिला शब्द आहे ग्लान्स, म्हणजे झलक किंवा लवकर पाहणे किंवा एक नजर टाकणे. याचेच समानार्थी शब्द बघूया. ग्लिम्स, म्हणजे झलक, चांगली पाहणी न करता थोडक्यात पाहणे. दुसरा शब्द पीक, म्हणजे झलक पाहणे, लपून पाहणे. याचेच विरुद्धार्थी शब्द बघूया. स्टेअर, म्हणजे टक लावून पाहणे, खूप वेळा किंवा कठोरपणे पाहणे. दुसरा शब्द गेज, म्हणजे टक लावून पाहणे, लांबवर एक टक पाहणे. याचेच उदाहरण बघूया. शी टूक अ क्विक ग्लान्स ॲट हर वॉच बिफोर लिव्हिंग. तिने जाताना तिच्या घड्याळाकडे एक तत्काळ नजर टाकली. नेक्स्ट वर्ड ग्लेअर, म्हणजे प्रखरपणे पाहणे किंवा तीव्र प्रकाश किंवा कटाक्ष. याचेच समानार्थी शब्द बघूया. स्टेअर, म्हणजे टक लावून पाहणे, खूप वेळ आणि तीव्रतेने पाहणे. दुसरा शब्द स्काउल, म्हणजे कुरूप चेहरा करणे, दुसऱ्या व्यक्तीला कठोरपणे पाहणे. याचेच विरुद्धार्थी शब्द बघूया. स्माईल, म्हणजे हसणे, सौम्य आणि मित्रत्वपूर्ण चेहऱ्याने दर्शवणे. दुसरा शब्द ग्लान्स, म्हणजे झलक पाहणे, लवकर आणि संक्षिप्तपणे पाहणे. याचेच उदाहरण बघूया. द ब्राईट सन कॉज हर टू ग्लेअर अँड स्क्वेंट. चमकदार सूर्यामुळे तिला कटाक्ष पाहावे लागले आणि डोळे ओढले गेले. नेक्स्ट वर्ड ग्लिम्स, म्हणजे झलक किंवा चटकन पाहणे. याचेच समानार्थी शब्द बघूया. ग्लान्स, म्हणजे एक नजर टाकणे, लवकर आणि संक्षिप्तपणे पाहणे. दुसरा शब्द पीक, म्हणजे झलक पाहणे, लपून किंवा चोरून पाहणे. याचेच विरुद्धार्थी शब्द बघूया. स्टेअर, म्हणजे टक लावून पाहणे, खूप वेळ आणि तीव्रतेने बघणे. दुसरा शब्द गेज, म्हणजे एक टक पाहणे, लांबपर्यंत बघत राहणे. याचेच उदाहरण बघूया. शी कॉट अ ग्लिम्स ऑफ द ब्युटिफुल सनसेट व्हाईल ड्रायव्हिंग. तिने गाडी चालवताना सुंदर सूर्यास्ताची एक झलक पाहिली. नेक्स्ट वर्ड ग्लोरी, म्हणजे महिमा, ऐश्वर्य किंवा आदर. याचेच समानार्थी शब्द बघूया. फेम, म्हणजे प्रसिद्धी, लोकप्रियता किंवा ओळख. दुसरा शब्द ऑनर, म्हणजे सन्मान, मान आणि आदर. याचे विरुद्धार्थी शब्द बघूया. शेम, म्हणजे लाज, अपमान किंवा लज्जा. दुसरा शब्द डिस्ग्रेस, म्हणजे अपकीर्ती, आदराचा अभाव. याचेच उदाहरण बघूया. द सोल्जर्स ग्लोरी वॉज रिमेंबर फॉर इयर्स आफ्टर हिज ब्रेवरी. सैनिकाचा महिमा त्याच्या धैर्यामुळे वर्षानुवर्ष लक्षात ठेवला गेला. नेक्स्ट वर्ड गॉर्जियस, म्हणजे सुंदर, आकर्षक किंवा मोहक. याचेच समानार्थी शब्द बघूया. स्टनिंग, म्हणजे आश्चर्यकारक, ज्यामुळे आश्चर्य वाटते किंवा मनाला आकर्षित करते असा. दुसरा शब्द रेडियंट, म्हणजे तेजस्वी, चमकदार आणि आकर्षक. याचे विरुद्धार्थी शब्द बघूया. प्लेन, म्हणजे साधे, साधे आणि साधारण. दुसरा शब्द अनअट्रॅक्टिव्ह, म्हणजे अप्रतिबंधक, ज्याला आकर्षण नाही. याचेच उदाहरण बघूया. शी लुक गॉर्जियस इन हर रेड ड्रेस ॲट द पार्टी. पार्टीत ती तिच्या लाल ड्रेसमध्ये मोहक दिसत होती. तर हे होते आजचाही शब्द मित्रांनो. व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ हेल्पफुल वाटला असेल तर लाईक नक्की करा. तुमच्या फ्रेंड्सना शेअर करा. सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा.
भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत कीप प्रॅक्टिस इन इंग्लिश. बाय.